डायबिटीस भाग 11 वैद्य दिलीप गाडगीळ पुणे. तेव्हा जी एक भीती व्यक्त केली जाते की नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर अन्न सर्वांना पुरणार नाही, ही अनाठाई अशा स्वरूपाची आहे. एकट्या अमेरिकेत 35% अन्न वाया जातं असा अनुभव आहे. तशी भारतातली परिस्थिती फार वेगळी नाही आणि बुफे पद्धतीने जेवण असताना सुद्धा भरपूर वाढवून घेणारे आणि पानात टाकून देणारे अशा स्वरूपाचे महाभाग. तेव्हा अन्नाची ही उधळपट्टी नासाडी ही टाळली गेली तर सर्वांना पुरेसं अन्न मिळू शकेल याच्याविषयी शंका नाही. आणि यातला महत्त्वाचा भाग असा की हे नैसर्गिक पद्धतीने शेती होत असल्यामुळे जमीन, पाणी, वायू या कशाचंच प्रदूषण नाही. अन्य पशुपक्षी, वनस्पती यांनाही यातून धोका अशा स्वरूपाचा नाही. आणि रासायनिक कीटकनाशकं किंवा खतं यांचा वापर नसल्यामुळे निसर्गाचा समतोल टिकून राहायला अशा स्वरूपाची मदत होते. आणि गेली हजारो वर्ष या प्रकारे नैसर्गिक संतुलन टिकून राहिलेलं आहे. गेल्या 40-50 वर्षातच प्रचंड उलथापालथी या बाबतीत झालेल्या आहेत आणि दुर्दैवाने त्याचा रोगाशी किंवा आरोग्याशी संबंध फारसा जोडला गेला नाही. आत्ता पर्यावरणवादी मंडळी पर्यावरणाच्या रक्षणासाठी म्हणून याचा हिरिरीने प्रचार करतात, पण आरोग्य रक्षणासाठी पण ही चळवळ म्हणून उभी राहायला पाहिजे. आणि मग डायबिटीस असो, हृदरोग असो, कॅन्सरसारखा आजार असो, नाहीतर अन्य कोणते आजार अशा स्वरूपाचे असो, ह्याची पाळंमुळं आत्ताच्या जीवनशैलीमध्ये, आत्ताच्या खाण्यापिण्यामध्ये आहेत. हे कुठेतरी नीटपणे समजून घ्यायला पाहिजे. दुर्दैवाने आधुनिक वैद्यकांनी तर कारणं हुडकणं ही गोष्ट थांबवलीच आहे. फार्मसी मार्फत सर्व संशोधन केलं जात आहे आणि केवळ सिम्प्टमॅटिक रिलीफ किंवा लाक्षणिक उपशम एवढ्या गोष्टीवरतीच ॲलोपॅथी आज संतुष्ट अशा स्वरूपाची आहे. तर ही भूमिका सोडायला हवी आणि कार्यकारणभावावर अधिष्ठित अशा प्रकारची शास्त्राची प्रतिष्ठापना व्हायला हवी. आणि मग ही कारणं म्हणून लक्षात येतील आणि मग कदाचित अनैसर्गिक शेतीकडून पुन्हा नैसर्गिक शेतीकडे समाज वळेल. थोडक्यात सांगण्याचा तात्पर्य असा की दिसायला चयापचय प्रक्रिया ही फार वरवरची सोपी अशी जरी वाटली तरी त्याची पाळंमुळं खूप खोल अशा प्रकारच्या आमच्या जीवनशैलीमध्ये, आमच्या खाण्यापिण्यामध्ये अशा स्वरूपाच्या आहेत. पूर्वी सूर्योदयाला किंवा सूर्योदयापूर्वी 1.5 तास उठून ब्राह्ममुहूर्तावरती आमचा दिवस सुरू व्हायचा आणि सूर्यास्तानंतर सर्व व्यवहार ठप्प व्हायचे. विजेच्या शोधाने आणि वापराने ही सर्व परिस्थिती बदलली. रात्रीचा दिवस झाला आणि मग उशिरा जेवणं, उशिरा झोपणं, सकाळी उशिरा उठणं असं अनैसर्गिक वर्तन सुरू झालं. हे पण रोगाचं एक महत्त्वाचं कारण अशा स्वरूपाचं आहे आणि डायबिटीससारख्या रोगाला पण ते निमंत्रण देणार अशा स्वरूपाचं ठरतं. तेव्हा ही जर परिस्थिती बदलायला हवी असेल तर केवळ गोड खाणं, केवळ पिष्टमय पदार्थ खाणं एवढंच रोगाचं कारण आहे असं नाही. तर मुळापासूनची ही कारणं समजून घ्यायला पाहिजेत असा एक मुद्दा. आणि वाढते मानसिक ताणतणाव हा दुसरा महत्त्वाचा अशा स्वरूपाचा मुद्दा. शहरीकरणामुळे झालेलं प्रदूषण हा एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा. व्यायामाचा अभाव हा एक चौथा अशा स्वरूपाचा मुद्दा. आणि मी आता त्याच्या जोडीला योगासनांचा किंवा योगाभ्यासाचा अभाव हाही एक महत्त्वाचा मुद्दा. आणि अनुवंशिकता. एवढे सगळे मुद्दे आत्ता डायबिटीसच्या संदर्भात कारण म्हणून लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि एवढ्या सगळ्या आघाड्यांवरती आम्हाला युद्ध पुकारायला हवं. केवळ पिष्टमय पदार्थ खाऊ नका किंवा व्यायाम करा एवढं सांगून हा प्रश्न सुटत नाही खऱ्या अर्थाने. त्या मुळापर्यंत जाण्याची तयारी हवी. मुळापर्यंत गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत आणि मुळापासून बदल स्वीकारायला पाहिजेत, अंमलात आणायला पाहिजेत. तरच आपण डायबिटीसवरती नियंत्रण प्राप्त करू शकू याविषयी संशय नाही.